इतकी सुंदर माहिती दिली की खरोखर असं वाटायला लागले की प्रत्येकामध्ये ही आवड वृद्धिंगत व्हायलाच हवी। कारण वाचाल तर वाचाल शेवटी सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे वाचनाची आवड या डिजिटल युगात जरी कमी होत चाललेली असेल तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याला आता जोपासायला पाहिजे आणि ही वृद्धिंगत करायलाच पाहिजे। वाचायची आवड असली की वेगवेगळे पुस्तक वाचन लिखाण यासारखे कार्य आपल्या हातून घडत असतात आणि आपल्याला जे आज प्रमुख मार्गदर्शक लागले आहे ते सुद्धा काही असेच आहे। आपल्याला आज लाभलेले प्रमुख मार्गदर्शक माननीय अरविंदजी देशमुख साहेब हे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे। सरांचा विस्तृत असा कार्यपरिचय आहे, त्याची काही क्षणचित्रे मी आपल्याला सांगते। सरांचा परिचय असा: प्राचार्य डॉक्टर अरविंदजी देशमुख साहेब, श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे द्वारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय पुरा येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत। मागील 22 वर्षापासून आपण गोसी टोंपे महाविद्यालय चांदूर बाजार येथे प्राध्यापक पदावर कार्यरत होता। आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे माजी सिनेट सदस्य होता। व्यक्तिमत्व विकास अभ्यास मंडळाचे सुद्धा आपण माजी सदस्यत्व भूषविलेले आहे। विविध मासिके वृत्तपत्र या माध्यमातून विविध विषयावर आपण लेखन कार्य केलेले आहे। विविध स्मरणिका मासिकांचे संपादन कार्य सुद्धा आपण केलेले आहे। महाराष्ट्रात सर्वत्र विविध विषयावर आपली व्याख्याने होत असतात। आपण रक्तदान समिती अमरावती येथे मार्गदर्शक आहात। 5 ऑगस्ट 2011 ला राष्ट्रपती भवन दिल्ली येथे रक्तदान चळवळ संबंधी भाषणासाठी महामहिम राष्ट्रपतींकडून आपला गौरव सुद्धा करण्यात आलेला आहे। 24 नोव्हेंबर 2018 नागपूर द्वारा आयोजित अक्षर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपली निवड झालेली। 25 फेब्रुवारी 2017 ला चंद्रपूर येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून आपली निवड झालेली आहे। अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला मानाचा सलाम। आम्हाला आज असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभले हे आमचं खरोखर भाग्य समजतो। त्यांचे विचार त्यांच्या शब्दात आपल्याला ऐकता यावे याकरिता सरांना विनंती करते। माननीय प्राचार्य अरविंदजी देशमुख साहेब, प्राचार्य अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी आपल्या शब्दसुमनांनी आम्हाला उपकृत करावे। ज्या विद्यार्थिनींना थोडा उन्हाळ्यात बसायचा त्रास होत असेल, इकडे भरपूर जागा आहे, कृपया आपण सर्वजण शांतपणे इकडून बसू शकता। आणि ज्यांना सावलीत बसून थोडंसं आता असं वाटत असेल की आपण उन्हात बसावं, त्यांच्याकरता देखील तो ऑप्शन खुला आहे। थोडंसं लवकर फक्त चला बेटा पटकन। भरपूर जागा आहे, समोर पण आहे, इकडच्या बाजूने पण जागा आहे। कुठेही बसा, सावलीत बसा, उन्हात बसा, फक्त माझं भाषण शांतपणे ऐका।